नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कुणाल कदम तुमच्या आवडत्या चॅनल मराठी ॲग्रोटेकवर तुमचे स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत की शेतीतून जास्त कमाई करण्याचे स्मार्ट उपाय, ज्यामुळे तुमचे उत्पन्न 2 ते 3 पटीने वाढेल. शेती म्हणजे केवळ उत्पादन नव्हे, तर ती व्यवसायासारखी व्यवस्थापनाची मागणी करते. या व्हिडिओच्या शेवटी एक खास टिप देणार आहे, ज्यामुळे तुम्ही शेतीतून किमान 10% पर्यंत नक्की नफा कमवू शकता. पीक विविधता. मित्रांनो, आपल्या शेतीत नुकसानापासून वाचण्यासाठी पहिला उपाय म्हणजे पिकांची विविधता. एकाच प्रकारच्या पिकांवर अवलंबून न राहण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करा. उदाहरण, जर तुम्ही मुख्य पीक म्हणून सोयाबीन घेत असाल, तर हळद, आले किंवा लसूण यासारखी नगदी पिकं पण घेण्यास चालू करा. भाजीपाला, उदाहरणार्थ टोमॅटो, वांगी, कोथिंबीर सोबत फुलशेती करा, जसे की जास्वंद आणि मोगरा. काही मुद्दे: जमिनीचा पोत आणि हवामान लक्षात घेऊन पीक निवडा. तसेच तांत्रिक मुद्दे: विविध पिकांमुळे बाजारातील मागणी ओळखा. सेंद्रिय शेती. मित्रांनो, आज सेंद्रिय उत्पादनांना बाजारात खूप मोठी मागणी आहे आणि त्यातून आपल्याला जास्त नफा मिळू शकतो. सेंद्रिय शेतीत रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वापराऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. याची उदाहरणे म्हणजे नैसर्गिक खतासाठी गाईच्या शेणाचे किंवा म्हशीच्या शेणाचे कंपोस्ट खत तयार करा आणि जीवामृत आणि जीवाणूजल शेतात वापरून मातीतील उपयुक्त जीवाणू वाढवा. जीवामृत तयार करण्याची सोपी पद्धत म्हणजे गाईचे शेण, गोमूत्र, गूळ, बेसन आणि पाणी एकत्र तयार करून ठेवते. जर का तुम्हाला जीवामृताचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, मी तो व्हिडिओ बनवेन. तसेच नीम अर्क किंवा गोमूत्र यांचा कीटकनाशक म्हणून वापर करू शकतो, ज्यामुळे पिकांना कीड लागण्यापासून संरक्षण मिळते. याचे फायदे: सेंद्रिय उत्पादनांना बाजारात 20 ते 30% अधिक दर मिळतो. ग्राहकांमध्ये उत्पादनांचा विश्वास वाढतो. विशेषतः सेंद्रिय टॅगमुळे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होतो. मातीतील पोषण मूल्य टिकून राहतात आणि उत्पादन दीर्घकाळ राहते. तुम्हाला हे माहीत आहे का की जीवामृताचे नियमित वापर केल्यामुळे मातीतील जिवंत सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, ज्यामुळे पिकांची वेगवान वाढ होते. तसेच भारतातील काही शेतकऱ्यांनी सेंद्रिय तांदूळ परदेशात निर्यात करून लाखोंचा नफा कमवला आहे, याची उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सेंद्रिय गुळाच्या निर्यातीद्वारे वार्षिक 50 लाख रुपये पर्यंत उत्पादन मिळवले आहे. पीक मूल्यवर्धन. भात पीक घेतल्यास तांदूळ तयार करा आणि ब्रँडिंग पॅकेजिंग मध्ये करा, म्हणजेच शेतमाल थेट विकण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करा. फळांपासून जॅम, मुरंबा तयार करून विक्री करा. भाजीपाल्याचे लोणचं किंवा सॉस बनवून बाजारात विक्री करा. एक तांत्रिक टीप: स्थानिक बाजारपेठांसोबत डिजिटल माध्यमांवर विक्री करा. तुमच्या उत्पादनासाठी केवळ ब्रँड तयार करा, जसं की उदाहरणार्थ कदम ऑर्गॅनिक्स. 4. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ वेळ आणि खर्चही वाचत नाही, तर कष्टही खूप वाचते. उदाहरणार्थ, ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक फवारणी करा. माती परीक्षण यंत्राने जमिनीतील पोषण मूल्य तपासा. ठिबक सिंचन प्रणालीने जास्तीत जास्त पाण्याचा उपयोग करा. याचे फायदे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादनात 20 ते 30% वाढ होते. रासायनिक खतांचा अचूक वापर करता येतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ठिबक सिंचनच्या मदतीने 5 एकर द्राक्ष बागेतून कोट्यवधी रुपयांचा नफा कमवला आहे. 5. पूरक व्यवसाय. शेतीसोबत पूरक व्यवसाय करून उत्पादनाचे वेगवेगळे स्रोत तयार करा. उदाहरणार्थ मधमाशी पालन म्हणजेच मधुमक्षिका पालन, मध विकून प्रतिवर्षी लाखो रुपये मिळवता येतात. मत्स्यपालन, शेततळ्यात माशांचे पालन करा. कोंबडी पालन म्हणजेच अंडी व कोंबड्यांच्या विक्रीतूनही जास्त नफा मिळवता येतो. दुग्ध व्यवसाय हा सर्वात फायदेशीर व्यवसाय असा समजला जातो. याच्यासाठी कुक्कुटपालनासाठी सरकारी अनुदानाचा लाभ घ्या. तसेच शेणखत व गोमूत्र विकून सेंद्रिय खत तयार करूनही विकू शकता. 6. ऑनलाईन विक्री. जर तुमचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणार असाल तर ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर शेतमालाची विक्री करा. तुमचं सोशल मीडिया पेज तयार करा आणि उत्पादनांची जाहिरात करा. स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विक्री जाहिराती करा. जर तुमच्या उत्पादनाचं फायवर किंवा ॲग्रिकल्चर मल्टीप्लेस अशा ॲप्सवर विक्री. सरकारी योजना. शेतकऱ्यांसाठी अनेक सरकारी योजना घेऊन येत आहेत, ज्यांचा तुम्ही पुरेपूर लाभ घेऊ शकता. उदाहरणार्थ, प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी शेतकऱ्यांचं वार्षिक 6,000 रुपयेपर्यंत
लाभ मिळू शकतो. प्रधानमंत्री पीक विमा योजना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मुख्य आपत्ती योजना ही आहे. तसेच मुख्यमंत्री सिंचन योजना ठिबक सिंचनासाठी आर्थिक मदत ही. तर मित्रांनो, शेतीत नफा कमवण्यासाठी आपल्याला योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांचा लाभ घ्यावा लागेल. शेती हा जगण्याचा आधार असला तरी योग्य दृष्टिकोन ठेवला तर ती लाखोंच्या. शेवटी एवढंच म्हणेन, शेतीचा सन्मान देशाचा. जर का तुम्ही नवीन असाल तर मराठी ॲग्रोटेक हे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला आणखी कोणत्या शेती विषयावर अधिक माहिती हवी असेल तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा.